तर हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, माझे ब्लॉग जे आहे काही कारणामुळं काही दिवस बंद होते, काही दिवस म्हणजे भरपूर दिवस बंद होते आणि आशा करतो की माझे ब्लॉग तुम्हाला रोज बघायला मिळेल. तर चला आजचा हा ब्लॉग आपण सुरू करू. तर मित्रांनो, मी आलो होतो हॉटेल गारवाला, जिथं की मी कामाला आहे. इथं मी काम करतो, वस्त्याचं काम करतो तंदूरवर. तर मित्रांनो, तुम्ही जर सिल्लोड भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठं पण राहत असाल तर तुम्हाला जेवायला यायचं असेल या भागात कुठे आले तर इथं आपल्याकडं तुम्हाला फुल जेवण मिळणार आहे. 250 रुपयामध्ये फुल जेवण, डवरा मटण थाळी. त्यामध्ये तुम्हाला भरपूर काही खायला मिळेल. तुम्ही आले तर एक वेळ अवश्य भेट द्या. हॉटेलचा ॲड्रेस आहे सिल्लोड अजिंठा रोड लेफ्ट साईडला. तर तुम्ही आले तर एक वेळ नक्की भेट द्या. तर चला मित्रांनो, आपली हॉटेल कशी आहे ते पण तुम्हाला दाखवतो मी या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, इथं आपले सेट बसलेले आहे. तर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता, इथं आपली जेवणाची व्यवस्था झालेली आहे. आणि हे जे आपले सतीश भाऊ आहे, आपले हॉटेल कारवारचे वसतात आणि त्याच्या साईडला जे ते हॉटेल कारवारचे सेट आहे. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपली जो पहिला बोकडा आहे तो 12 किलोचा, तो शिजून रेडी नाही झाला अजून, नेमकाच टाकलेला आहे. तर मित्रांनो, आम्ही लगेच आता डेक चेक करतो आहे, शिजली का नाही शिजली. अर्धा तास झाला आता टाकून. विठ्ठल आणि मी डेक खाली उतरतो आहे आणि लगेच आता चेक करून घेऊ. मित्रांनो, हॉटेलला एक वेळ आवश्यक भेट द्या. मित्रांनो, काढून घ्या, ते काढून घेऊ, नंतर डेक बनवायची आपल्याला लगेच. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आपण आपला बोकडा जो आहे आता तो मला तर वाटतं शिजून रेडी झालेला आहे. बघा मित्रांनो, कसं बघू शकता मित्रांनो तुम्ही, शिजून आपला बोकडे जे आहे तो रेडी झालेला आहे. या आमच्या सोबतचे कामगार मित्र. हे रहता महाराष्ट्र में पर हे MP का कुठला आहे तो? आता सांग ना, लाजूराल तो सांगायला. डोंगरगाव का सांगतो? डोंगरगावचा आहे का? मित्रांनो, बघू शकतो तुम्ही, आपलं 12 किलो जे मटण आहे ते आपण सर्वपणे काढलेलं आहे. अजून खूप खूप काढलेलं आहे. तर मित्रांनो, आपण आता लगेच डेक तयार करायची आहे, कारण आज रविवार असल्यामुळे लवकरच डेक तयार करायची आहे. आणि आज सकाळीसुद्धा कस्टमर चालू लागते, 2 कस्टमर वापससुद्धा दिले, त्यांना माफी मागू इच्छितो. आपले कंदुरी डेक शिजून रेडी झालेली आहे. आता फक्त डेक मारती आहे, मस्तपैकी डेक शिजू आपण. लगेच रस्ता तयार, लगेच तुम्ही जेवायला या. तर मित्रांनो, डेक बनवायची कशी आहे तुम्हाला मी समोरच्या कोणत्या एखाद्या ब्लॉगमध्ये सांगून देईन. तर आपल्याकडे तेवढं वेळ नाही, कारण आज रविवार असल्यामुळं आज सकाळीच कस्टमर चालू झालेले आहे. इकडे बघू शकतो तुम्ही, सकाळी कस्टमर चालू झालेले आहे. त्यामुळे आज डेक बनवायची कशी ते आज तुम्हाला याच्या या ब्लॉगमध्ये नाही सांगू शकत, पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगू नक्की. तर मित्रांनो, आपल्या जी डेक आहे राशीची, त्या डेकमध्ये आपण पाण्याचं प्रमाण 1% सुद्धा वापरत नाही. त्या डेकमध्ये पूर्ण जे शिजवलेलं मटण असतं त्याचं पूर्ण सूप वापरतं आपण. बघू शकता, पाण्याचं प्रमाण 1% सुद्धा राहत नाही. तर चला मित्रांनो, डेक बनवून रेडी झाली आहे. आता फक्त तुमची वाट पाहतोय कधी येते जेवायला. गॅंग बघू शकता मित्रांनो, कामाला लावून दिलं झालं आहे, बिंदास काम करा और आपण ऐसे भेटत आहे नाही. आणि आमच्याकडे 2 MPचे पण आहे, बघू शकता पलीकडून बसलेले. डोंगरगाव के नाम बदल द्या, त्यांना नाव बदलून घेतलेलं आहे. लोकांचं भेट झालं इकडे आलं म्हणून. MP मध्ये, महाराष्ट्रामध्ये, मराठी जमातीमध्ये. शेर बघू शकता कशी एंट्री मारतात. बाहेर सेट गेले तिकडे. MP के बंदे ते का? हे बघा आमची MPची पोरं. अरे इकडे बाय ना भाऊ, हे भाऊ, अरे इकडे बाय भाऊ, हे भाऊ इकडे बाय. MP के बताएंगा वो बात. MPची सांगायला घाबर तू. भाऊ तुम्ही कुठले? हे पोरं आला आमच्याकडे नवीन 2 नवलवाडीचे म्हणते इथले जागीच.
गाण्यात तो कर ब्लॉग पण टाकत नाही. एक पोरगा आमच्या ब्लॉगमध्ये मध्ये करते, त्याला वाटतं जमलं नाही ना, त्याला काय माहिती. तर मित्रांनो आपण ते झाल्यानंतर अद्रक घेतली का आपल्याला लसूण पेस्ट तयार करायचं आहे भाजीसाठी. अद्रक घेतलेली, एवढी अद्रक कापायची आहे. याच्यामध्ये इतकी अद्रकमध्ये आणि 5 किलो लसूण, त्याच्यामध्ये 1 बकेट भरून पेस्ट तयार होतो. चला मित्रांनो आपण आता हे लसूण काढून घेतलेलं नाही, याला फटकायचं आहे आणि लगेच आपल्याला गिरणीमधून काढून घ्यायचं आहे. याला ना बरं गणेश भाई त्यामुळे चला चला कपडे धुणार रे. तिथं हॉटेल असं तर कपडे धुवावं लागतं. या अवघड तो बाहेर काम करणं तुम्हाला काय असतं. लसण वगैरे शिवण्याला आपल्याकडे आणि ही गिरणी आहे लसण ते काढण्यासाठी. बघू शकता भरपूर लोकांना माहीतच नाही गिरणीबद्दल, कशासाठी उपयोग होतो याचा, तर सांगायची की जास्त गरज नाही आहे. तर चला आपण फास्टमध्ये आपलं जे काम आहे ते उरकून घेऊ. या गिरणीमध्ये तुम्हाला इथं 3-4 चाळण्या दिलेल्या असतात वेगवेगळ्या साईजमध्ये. तुम्हाला गिरवी जर काढायचं असेल त्याला चारही चाळण्यातून एक वेळा काढावं लागतं. आणि लसूण पेस्ट जर काढायचं असेल तुम्ही 3 वेळा काढू शकता किंवा 2 वेळा काढू शकता. ते बारीक होऊन जातं, त्याचं काही प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो त्याला आपण लवकरच्या लवकर हे लसूण पेस्ट जे आहे ते काढून घेऊ. अद्रक पण कापलेली तिकडं तुम्हाला पहिलं दाखवलं मी, तिकडे कापलेली आहे. ते अद्रक घेऊन पडते तेवढी जा, ती दोडी घेते पण सगळ्या. तर मित्रांनो आपण आता फास्टमध्ये एवढं लसूण पेस्ट जे ते काढून घेऊन आणि आता भूक बनले लागली, आता लगेच एवढं पेस्ट काढून लगेच जेवण करून घेऊ. चला रे भाऊ जेवायला चाललं ना. लिंबू काकडी मग लिंबू का चलो गणेश खाना खाने. जेवण करता का तुम्ही? बाप, वांग्याची भाजी बनवल्याच खायला या जेवायला. बैंगन की सब्जी. तर मित्रांनो आम्ही जेवायला बसलो, डायरेक्ट उठून गेला. काय मित्रांनो आमच्यासोबत जेवायचं नव्हतं का काय माहीत. आम्ही रमजान आणि विठ्ठल आणि मीच बसलो जेवायला. रमजान पाकाच खातोय. ना मित्रांनो आमचं जेवण चालू आहे, तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटत आहे लाईक आणि कमेंट नक्की करा. काही चुकलं असेल ते पण सांगा कमेंट करून. आणि आमच्या ब्लॉगमध्ये काय नवीन तुम्हाला हवं आहे तर ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर मित्रांनो आता तुम्ही टाईम बघू शकता. टाईम तुम्हाला सांगतो मी आता. इसका टाइम काय देखते रे घडी के हां. हे बी टाईम. तर मित्रांनो तुम्ही आता सध्या टाईम बघू शकता, तुम्हाला शक्यतो दिसत असेल 12:22 मिनटं झाले. तर मधले काहीच व्हिडिओ जे आहे ते शूट नाही करता आले. इथली गर्दी हॉटेलला तर सांगू नाही शकत. हाव मी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण हॉटेलचे जे रेकॉर्ड आहे तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. हॉटेलची गर्दी हो काही हो, पण वेळ काढून उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपला आज म्हणजे भरपूर दिवसानंतर पहिला ब्लॉग आहे,
त्यामुळं काही कारणामुळं नाही शूट करता गेलं. पण मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पूर्ण दिवसाचं जजमेंट आहे ते दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तर आपला आजचा हा ब्लॉग इथेच संपू. आणि अजून पण बघा, अजून टेबल चालू आहे. आत्ता डबल टेबल चालू आहे, शेवटचा टेबल आहे आता. एवढा टेबल करून डायरेक्ट झोपायचं आहे आता नको. एवढा टेबल करून आता फक्त झोपायचं आहे डायरेक्ट. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण माझे जे पुढचे येणारे ब्लॉग आहे ते ब्लॉग बनवण्यासाठी मला पण काही उत्सुकता झाली पाहिजे. तर चला भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये.